गेल्या काही दिवसामध्ये एकामागे एक तरुण कोवळी मुलं आत्महत्येसारखा टोकाचा विचार करत आहेत, आपलं जीवन संपवत आहेत. भयंकर क्लेशदायी आणि वेदनादायी आहे. संपूर्ण समाज अस्वस्थ झालेला आहे. हृदयाला जणू काही सट्टा लागलेला आहे. आणि फक्त पालकांचीच नाही तर संपूर्ण समाजाची झोप उडलेली आहे. आणि ते सुद्धा अगदी ठरवून प्लॅन करून की मुलं असं करत आहेत असं वाटत आहे. काय भयंकर प्रकार आहे हा, काय होत आहे नक्की? सर्वप्रथम मला वाटतं की या संपूर्ण प्रकाराची प्रॉपर इन्क्वायरी आणि अगदी व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. अगदी खोलवर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. कारण याच्यामध्ये नक्कीच एखादं वेगळं काहीतरी कारण वाटते. ह्या सर्व आत्महत्येमध्ये एखादी लिंक आहे का, एखादा धागा आहे का, एखादा ग्रुप आहे का, ऑनलाईन किंवा सायबर अशा प्रकारचं एखादं षडयंत्र आहे का, किंवा एखादा थर्ड पर्सन त्यांना काहीतरी आमिष दाखवत आहे का, किंवा प्रेशराईज करत आहे का, किंवा किडनॅप करत आहे का? तर ह्या सर्व प्रकाराची व्यवस्थित इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की मुलांनो आणि युवकांनो, व्यक्त व्हा. एकदा तरी सांगा. आपल्या समाजामध्ये धर्मगुरू आहेत, धर्मभगिनी आहेत, तुमचे आई वडील आहेत, तुमचे कुटुंबीय आहेत, तुमचे चांगल्यात चांगले मित्र आहेत, समाजामध्ये प्रतिष्ठित मंडळी आहे. त्यांच्याकडे व्यक्त व्हा. तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना सांगा. पण अशा रीतीने आत्महत्येचा विचार करून आपल्या आई वडिलांना आयुष्यभरासाठी यातना आणि क्लेशाच्या दुःखामध्ये, खाईमध्ये सोडून जाऊ नका. आणि लक्षात ठेवा, संघर्ष, दुःख, समस्या या सगळ्यांच्या जीवनात असतात. संघर्षाला सामोरे जा. आपलं जीवन हे संघर्षामध्येच असते, हे लक्षात ठेवा. एकही मनुष्य या जगामध्ये संघर्षाशिवाय यशस्वी झालेला नाही. म्हणून खरं म्हणजे संघर्ष हे चांगले असतात. आपण संघर्षामध्येच शिकतो आणि मोठे होतो. म्हणून संघर्षाला सामोरे जा आणि मग बघा जीवन किती सुंदर आहे, जीवन किती आनंददायी आहे.